नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलो आहे एडवण गावात असणाऱ्या शंकराच्या मंदिरात. तर हा आहे मेन प्रवेशद्वार मंदिराचा आणि हे समोर दिसते आहे ते शिव मंदिर आहे. किती खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि हे एडवण गाव कुठे आहे ते मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हे शिव मंदिर आणि आशापुरी देवीचं मंदिर असल्यामुळे हे गाव भरपूर प्रसिद्ध आहे. आशापुरी देवीच्या मंदिराची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती पण व्हिडिओ बघायला विसरू नका. या मंदिराच्या बाजूला समुद्र आहे. त्या इकडचे जे कोळी बांधव आहेत त्यांनी हे बांधलेलं गेलेलं मंदिर आहे समुद्राच्या काठी. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिराचा मोठा उत्सव असतो. समोर हा मोठा हॉल आहे आणि हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथे समोर असं शंकराची पिंड आहे आणि चांदीच्या मुकुटाने किती सुंदर असं सजवली गेली आहे. तर म्हणजे हा आहे मधला पॅसेज मंदिराचा आणि इथे जेव्हा पण वारा नसला तरी पण थंडावा असतो, हे इकडचं वैशिष्ट्य आहे. आणि पुढे हा हॉल आहे आणि इथे खिडक्या दरवाजे जरी उभे ठेवले तरी पण आवाज घुमतो, हे इकडचं वैशिष्ट्य आहे. आता मी चाललो आहे मंदिराच्या वरच्या बाजूला. काल आपण बघा इथे होतो समोर आशापुरी देवीच्या मंदिरात. या मंदिराची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती पण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर मंडळी, मी आता आहे मंदिराच्या वरच्या बाजूला आणि इथून तुम्हाला दिसते आहे हे इथे आहे हे डोंगर सारखं दिसते आहे. तिकडे आहे आशापुरा मंदिर जिथे आपण काल गेलो होतो आणि या साईडला दिसते आहे ते जेटी आहे. तर इथे ही दिसते ही जेटी आहे. इथे सगळ्या बोटी येतात. आता सध्या पावसाचा काळ असल्यामुळे सगळ्या अशा बोटी इथे लावलेल्या आहेत. आता मासेमारी करायला जात नाही. भरतीचा टाइम आहे वाटते म्हणून मी पाणी पण पुढे आलेलं आहे. आता मी आलो आहे जेटीवर आणि हे बघा इथे असे ताडपत्री टाकून सगळ्या बोटी अशा कव्हर करून घेतलेल्या आहेत, ज्याने की पावसाचं पाणी त्या बोटीमध्ये जायला नको. या सर्व मासेमारीच्या बोटी आहेत. पावसाच्या सीझनमध्ये त्यांना परवानगी नसते बोटी समुद्रात नेण्याची.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.